ठरलं तर मग 25 नोव्हेंबर प्रोमो अपडेट या भागामध्ये प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण सायली घरी परत आणलेल्या प्रतिमासमोर पुन्हा एकदा महिपतचा फोटो ठेवते आणि सायली प्रतिमा आत्याला म्हणते की न घाबरता मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. हाच माणूस आहे ना ज्याला तुम्ही घाबरत आहात? आणि सायली तिच्या मोबाईलमधील फोटो प्रतिमाला दाखवते. महिपतचा फोटो पाहताच प्रतिमा खूप घाबरते आणि तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसते. सायली आणि रविराज प्रतिमाला शांत करतात. अर्जुन तिला विचारतो, आत्या, तो नीट आठव. महिपत हा तोच माणूस आहे ज्याच्या मुलीला शिक्षा झाली होती, कारण त्याच्या मुलीने आश्रवात खून केला होता आणि त्याची शिक्षा म्हणून मधुभाऊंना जेल झाली होती. आठवत आहे का तुला काही? तू त्या महिपतला कधी भेटली आहेस का ती प्रतिमा आत्या? असा प्रश्न अर्जुन विचारतो. प्रतिमाची अवस्था पाहून रविराजचा संशय बळावतो. तो तिला विचारतो, प्रतिमा, तू इतकी का घाबरलीस? तू महिपतला याआधी कधी पाहिले आहेस का? त्याने कधी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे का? रविराजच्या प्रश्नानंतर प्रतिमाच्या डोळ्यासमोर अचानक त्या अपघाताची दृश्य चमकू लागतात आणि ती फक्त तो अपघात असे म्हणते. हा सगळा प्रकार पाहून रविराज अत्यंत संतप्त होतो आणि तो मोठा निर्धार करतो. तो म्हणतो, जर का माझ्या प्रतिमाच्या आणि तन्वीच्या अपघातामागे महिपतचा काही हात असेल तर मी त्याचा जीव माझ्या स्वतःच्या हाताने घेईन. मी त्याच्या नरडीचा घोट घेईन. या महत्त्वपूर्ण वळणावर प्रोमो संपतो. पुढील भागासाठी उत्सुकता शिगेला. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.